अच्छा है, यीशु तू अच्छा है। सब मिलकर यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। फिर से एक बार यीशु तू अच्छा है। You are good to me, God. यीशु तू अच्छा है। You have been good. यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। फिर से एक बार यीशु तू अच्छा है। Oh, oh, oh. यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है। Thank you, thank यीशु you. मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है। सब मिलकर गाए, यीशु तू अच्छा है। oh, यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। मेरे पापों को तूने क्षमा किया, तू बहुत अच्छा है। मुझे मुक्ति दिलाया, मुझे शांति दिलाया, तू बहुत अच्छा है। यीशु 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 तू अच्छा है। oh, यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। मुझे चंगा किया, मुझे शांति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत अच्छा है। मुझे चंगा किया, मुझे ओ शांति दिया, तू बहुत अच्छा है। मुझे जीवन दिलाया, मुझे खुशियाँ दिलाया, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु 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 तू अच्छा है। यीशु तू अच्छा है। यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी Come on everyone, बोलो बोलो खुशी से, की जय आनंद से, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, खुशी खुशी मनाओ, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए आया, मेरे लिए जिया, मेरे लिए यीशु ने क्रूस उठाया। मेरे लिए यीशु ने क्रूस उठाया। ओ मेरे लिए मारा गया, मेरे लिए गाड़ा गया, मेरे लिए फिर से उठा, मेरा है मसीह, मेरे लिए मैं मसीह का हूँ, हम मसीह के हैं। खुशी खुशी
मैं मसीह का हूँ, मैं मसीह का हूँ। ओ मुझे खुशी मनाओ, हे, 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 बोलो बोलो मसीहा की जय जय जय। खुशी खुशी मना, खुशी खुशी मना, बोलो बोलो मसीहा की जय जय जय, बोलो बोलो मसीहा की जय जय जय। हालेलुया। क्यों ना जोरदार हम खुशी से, आनंद से ताली बजाए। हम सब आनंद से आए हैं, राइट? बलजबरीने आलोय का आपण? नाही, आनंदाने आलो आहे. हालेलुया. लेट अस ट्रान्सफर द जॉय टू ईच अदर. देवाच्या उपस्थितीमध्ये, सानिध्यामध्ये जेव्हा आम्ही येतो, त्याचा आनंद जो आम्ही घेऊन येत आहोत आणि जो आनंद तो आम्हाला देत आहे, त्या आनंदाला आम्ही एकमेकांना देऊया. हालेलुया. प्रार्थना करे, आराधना करे, क्योंकि वो अच्छा है, सबसे भला वो परमेश्वर है.
छुटकारा पाए हमेशा, हमेशा छुटकारा पाए हमेशा। हालेलुया। वो अच्छा है, हमेशा ही अच्छा है। Amen. Hallelujah. Because he lives, I can face tomorrow. Hallelujah. We're going to sing that song, I'm trading my sorrows. अगर आपके पास में काही जर दुःख तुम्ही घेऊन आला आहात, तर ही वेळ आहे एक्सचेंज करण्याची. आणि ती एक्सचेंज कोणासोबत करणार आहात आपण? We are going to give our sorrows to God, and in return he fills us with his joy. जेव्हा आम्ही देवाला आमचे जे काही त्रास आहेत, दुःख आहेत, वेदना आहेत, जेव्हा आम्ही त्याला देतो आनंदाने, तर तो त्याच्या शांतीने, त्याच्या प्रेमाने, त्याच्या आनंदाने आम्हाला भरतो. हालेलुया. आय एम ट्रेडिंग माय सॉरो. My sorrow, I'm trading my shame, I'm laying them down, the joy of the Lord. I'm trading my sickness, I'm trading my pain, I'm laying them down for the joy of the Lord. I'm trading my sorrow, I'm trading my sorrow, yeah.
दिल से धन्यवाद के साथ में उसको कहे कि खुदा तू जिंदा है, उसकी वजह से मैं जिंदा हूं. My Redeemer lives. He has conquered the grave. He has conquered sin. He has conquered sickness. Hallelujah. And that is why I am able to say I am more than a conqueror in Christ. Hallelujah. ह्यामुळेच मी म्हणू शकतो येशू ख्रिस्तामुळं मी काय महाविजय आहे. विजयापेक्षा पण मी जास्त असा आहे, महाविजयी मी आहे. हालेलुया. ह्या वेळेस आपण आपले डोळे बंद करूया आणि आपण त्या देवाकडे आपली दृष्टी लावूया. आणि आपण जसे आपले डोळे बंद करतो, कॅन वी जस्ट थिंक ऑफ दोज थिंग्स ज्या गोष्टींमुळे आम्हाला माघ ओढल्यासारखं होत आहे. काही कदाचित अडखळण असतील, काही त्रास असतील, एखाद्या गोष्टीची काही वेदना असेल. आम्ही ज्या गोष्टींकडे आपली दृष्टी लावतो त्या गोष्टीला आम्ही आमच्या जीवनामध्ये मोठं करतो. जरी ती गोष्ट लहान असेल, जर आम्ही सारखं सारखं त्या गोष्टीचा विचार केला, त्या गोष्टीबद्दल जर आम्ही बोलत राहिलो, तर ती लहानशी एखाद्या राईच्या दाण्यासारखी जरी गोष्ट असेल, त्याचा आम्ही मोठा डोंगर करतो. आणि म्हणूनच दाऊद म्हणतो, पर्वतों को देखूंगा मैं, कौन है मददगार मेरा, क्योंकि मेरा मददगार वो खुदा है जिसने जमीन आसमां को बनाया. तर त्या परिस्थितीमध्ये असताना कारण आपण आपली दृष्टी त्या देवाकडे लावूया आणि त्या परिस्थितीमधून आम्ही त्याच्याकडे बघत असताना त्याला म्हणूया, तू मोठा आहेस देवा. You are bigger than my battle. You are bigger than my situations which pull me back, God. You are bigger than my fear. You are bigger than my doubts. और खुदा हम जैसे उस जगह में चलते हैं, हमारी दृष्टि तेरे ओर लगा के हम कहते हैं, तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. मेरी सांसों में तेरा नाम रहे, मेरी सांसों में तेरा नाम रहे, है प्रभु तू ही तू. तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से, दिल से. सब मिलकर तेरी स्तुति मैं करूं, आराधना करूं दिल से. तेरी सांसों में तेरा नाम रहे, तेरी सांसों में तेरा नाम रहे,
नजर जाए वहाँ तेरी स्तुति हो, जहाँ मेरी नजर जाए सारी दुनिया का रखवाला तू, सारी दुनिया का रखवाला तू,
The name above all every name. The name of Jesus. We speak the name of Jesus over every situation. We speak the name of Jesus over every sickness. We speak the name of Jesus over every broken relationship. We speak the name of Jesus where there is no hope. Because there is power in the name of Jesus. There is healing in the name of Jesus. There is restoration in the name of Jesus. यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। सब मिलकर गाए। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। जिस नाम में है जिंदगी, वो नाम है यीशु मसीह। जिस नाम में है बंदगी, वो नाम है यीशु मसीह। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम यीशु नाम, ये नाम। की जय। यीशु नाम में मिलती है क्षमा। यीशु नाम में मिलती है शिफा। यीशु नाम
तुमसा कहीं नहीं अब है पूरा यकीन तुमसा कोई नहीं तुमसा कोई तुमसा कहीं नहीं अब है पूरा यकीन तुमसा कोई नहीं यीशु मसीह तुमसा कोई नहीं तुमसा कहीं नहीं अब है पूरा यकीन तुमसा कोई
देवा, आम्ही जेवढं तुझ्या जवळ येत आहोत, जेवढं तुला आम्ही समजण्याचा प्रयत्न करत आहोत देवा, आमच्या जी काय आमची बुद्धी आहे त्याद्वारे, आमच्या हृदयाद्वारे देवा, आम्हाला अजून 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 स्पष्ट होतं देवा की खरंच तुझ्यासारखा अजून कोणी नाही. आमच्यावर कोणती अट न ठेवता प्रेम करणारा अजून कोणी नाही. आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये क्षमा करणारा असा कोणी नाही. आणि देवा, आमच्या सोबत नेहमी चालणारा तुझ्या वाचून अजून दुसरा कोणी नाही. आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो देवा. आमच्या हृदयाच्या खोलीतून आम्ही तुला धन्यवाद म्हणतो, तुझी आराधना करतो. तू स्तुतीस योग्य आणि भयास पात्र असा आमचा तो देव आहेस. तू अल्फा आणि ओमेगा आहेस देवा. ही मंडळी प्रभू तुझ्यावर प्रेम करते आणि परमेश्वर देवा, तू आमच्यावर जसं पहिले प्रेम केलेलं आहेस, आम्हाला तू शिकव की आम्ही त्या प्रेमामध्ये चालावं देवा. पुढची वेळ आम्ही तुझ्या हातात देतो देवा. असंच आम्हाला तू चालव. तुझ्या आत्म्याने आम्हाला तू प्रेरणा दे. तुझ्या आत्म्याने आम्हाला भर. तुझ्या आत्म्याने प्रभू आम्हाला तू पुढच्या वचनामध्ये देखील चालव देवा. मान महिमा गौरव आम्ही सर्व तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो म्हणून तो आहे. आमेन, आमेन, आमेन. These are the days Lord been moving and doing great things in our midst. आणि हे असे दिवस आहे की या दिवसामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यामध्ये महान काम करत आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये काम करत आहे. Changing and transforming our आणि lives आपलं जीवन आहे ते बदलत आहे, त्याचं रूपांतर तो करत आहे. and fulfilling His plans, desires in our midst. आणि आपल्या जीवनामध्ये त्याच्या ज्या योजना आहेत, त्याच्या ज्या इच्छा आहेत, तो ते पूर्ण करत Turn आहे. to your neighbor and say, God is doing something. आणि आपल्या शेजाऱ्याकडे वळा आणि त्याला सांगा की परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काहीतरी करत आहे. God is doing something परमेश्वर beautiful. आपल्या जीवनामध्ये काहीतरी खूप सुंदर करत आहे. God is doing something mighty. आणि Hallelujah. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये महान काम करत आहे. Last week we went to Kedgaon Mukti Mission. आणि मागच्या रविवारी आपण मुक्ती मिशन केडगाव मध्ये आपण सर्व गेलो होतो. And the purpose of our going as a church to Mukti Mission आणि एक मंडळी म्हणून आणि आपण सर्वजण त्या मुक्ती मिशन मध्ये गेलो, त्याचा एक मागे एक उद्देश होता that to have a desire and a create and a hunger and thirst for our Lord. की जो उद्देश होता तो उद्देश असा होता की आपल्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपल्या जीवनामध्ये जी तहान आणि जी भूक आहे ती अधिक प्रमाणात वाढली पाहिजे. We read from the Bible how God moved, आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताने कसं कार्य केलं. but somewhere very close, 40-45 kilometers from Pune, आणि आपल्या पुण्यापासून किती 50 ते 45 किलोमीटर अंतरावरती and God moved, God touched people, and there was a revival. आणि परमेश्वराने कार्य केलं. परमेश्वराने त्या कितीतरी लोकांना हृदयाला स्पर्श केला आणि परमेश्वराचं मान संजीवन त्या ठिकाणी आलं. So we to know and understand and be hungry for the Lord, that in our generation God will use us to impact this generation. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण गेलो आपल्या हृदयामध्ये जे कार्य झालं, आपली इच्छा आहे की येणारी जी पिढी आहे त्यांच्या जीवनात देखील तेच कार्य झालं पाहिजे आणि ती स्थान भूक या तरुण पिढीमध्ये आली पाहिजे. You know, when the pastor was sharing, he shared about a girl who was filled with the Holy Spirit. आणि एक पालक होते, ते पालकांनी आपल्याला सांगत होते की त्याच्यामध्ये एक मुलगी होती की जी मुलगी त्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने त्या अग्नीने ती भरून गेली. And that fire of the Holy Spirit was visible. आणि ती पवित्र आत्म्याची आग जी तिच्यामध्ये लागली होती ती दिसत होती. Because these girls, they used to come in the morning and pray. आणि ही जी मुलगी होती, त्या मुली होत्या त्या सकाळी यायच्या आणि त्या प्रार्थना करायच्या. And when the others saw, they thought that it's a fire. आणि ती मुलगी रोज सकाळी येऊन प्रार्थना करायची आणि प्रार्थना करत असताना बाकीच्या मुलींनी पाहिलं की काहीतरी आग तिच्यामध्ये आहे. They bought water, they tried to quench the fire, they threw water on her. मग त्या पोरीने काय केलं, ते पाणी भरून आणलं आणि ती जी आग आहे ती विझवण्यासाठी तिच्यावरती ते पाणी टाकू लागले. आवाज येतो काय ते फट 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 ते जरा ना. But they came to know that fire is not quenching, it's आणि मग burning. त्यांनी पाहिलं की जी आग आहे ती आग विझत नाहीये.
but it's still burning. आणि अजून ती जळत आहे. And they came to know it's the fire of the Holy Spirit. आणि मग त्यांना समजून आलं की जी आग आहे ती पवित्र आत्म्याची आग आहे. And then after that, nearly for 2 years, people from all over would come at that place and would get filled with the Holy Spirit. आणि मग 2 वर्ष जे आजूबाजूचे लोक होते ते त्या ठिकाणी यायचे आणि त्या पवित्र आत्म्याच्या आगने ते भरून जायचे. So we as a church, आणि आपण एक मंडळी म्हणून having hunger and thirst, की आपल्यामध्ये देखील ती तहान आणि भूक असली पाहिजे. that God would do something in our midst, in our life. आणि त्याच प्रकारे ती तहान भूक आपल्यामध्ये असली पाहिजे की परमेश्वराने देखील आपल्यामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये त्यांनी काहीतरी केलं पाहिजे. We should not close our eyes before seeing something great work of God. आणि जोपर्यंत आपण देवाचं महान कार्य महान संजीवन बघत नाही तोपर्यंत आपले डोळे बंद झाले नाही पाहिजे. Other things will happen, they will be keep on happening. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या घडतील आणि घडत राहणार. But it all started by one girl. पण या सर्व गोष्टींची सुरुवात एका मुलीमुळे झाली. The one girl who decided to pray. एका मुलीने निर्णय घेतला की मला प्रार्थना करायची आहे. Orphan girl. आणि ती अनाथ मुलगी होती. And having so many needs. आणि कितीतरी तिच्या गरजा होत्या. But decided to pray. पण तिने निर्णय घेतला की मी प्रार्थना करणार. And had a desire and hunger to see the work of God. आणि तिची ती तहान आणि भूक होती की मला त्या परमेश्वराचं कार्य बघायचं आहे. Even if one person, if God touched from the church. आणि एक व्यक्ती की जो मंडळीमध्ये आहे त्या मंडळीच्या एका व्यक्तीला जेव्हा परमेश्वर स्पर्श करतो. It can be a girl or a boy or a person. किंवा एखाद्या मुलगी असेल मुलगा असेल किंवा एक व्यक्ती असेल. Who has a desire. की त्याची ती इच्छा आहे To see the work of God. की त्याला ते देवाचं कार्य बघायचं आहे. And ready to leave all the worldly things. आणि तो जगाच्या सर्व गोष्टी सोडण्यासाठी तयार आहे. With passion pray. आणि त्या आवेशाने तो प्रार्थना करतो. Oh, God would use that one person. मग देव त्या एका व्यक्तीचा उपयोग करेल. Turn to your neighbor and say, you can be that person. आणि तुमच्या शेजारकडे वळा आणि त्याला सांगा की तो व्यक्ती तू असू शकतोस. You can be that person. तो व्यक्ती तू असू शकतोस. I can be that person. तो व्यक्ती मी असू शकते. Church, मंडळीच्या लोकांनो, we want to see something great. आपल्याला काहीतरी महान व्हायचं आहे. And from our Father's side, it's all done. आपल्या पित्याच्या बाजूने सर्व काही झालेलं आहे. It is we आता आपण आहोत. to increase our hunger, passion, and love for God more आणि and more. आपण ते लोक आहोत की आपल्या जीवनामध्ये जे देवाचं प्रेम देवाची ताण आणि भूक आपण वाढवली पाहिजे. All our prayers आपल्या सर्व प्रार्थना are filled with our needs. आपल्या सर्व प्रार्थना आपल्या गरजांनी भरलेल्या आहेत. What a human mind feels, thinks, आणि जो मानवी जे मन आहे जे काही त्याला वाटतं जे त्याला तो विचार करतो. or as the things are happening in the prayer leader's life. आणि ज्या गोष्टी जे प्रार्थनेचे नेतृत्व करतात त्यांच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत They take out that points. आणि मग ते मुद्दे ते घेतात. But a holy, spirit-filled person, पण जो आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे he goes to God and asks the Holy Spirit, what are the points? आणि मग तो देवाकडे जातो आणि त्या पवित्र आत्म्याला विचारतो की काय प्रार्थनेचे मुद्दे आहेत. What are the points? काय मुद्दे आहेत. You know, sometimes if you really think what we pray, आणि जर तुम्ही खरंच विचार केला की आपण काय प्रार्थना करतो all those points are God's command to obey. आणि ते सर्व ज्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या परमेश्वराच्या आज्ञा आहेत की ज्या आपण पाळल्या पाहिजेत. God says you do this. परमेश्वर म्हणतो तू हे कर. And we make them as a prayer and we tell God you do. आणि परमेश्वर जे आपल्याला करायला लावतो तोच मुद्दा आपण घेतो आणि तो प्रार्थनेचा मुद्दा आपण ठेवतो. And जो God को करना चाहिए, God is done. ज्या गोष्टी परमेश्वराला करायला पाहिजे त्या परमेश्वराने केलेल्या आहेत. But the things which we need to do, we tell God you do. आणि ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या आपण देवाला सांगतो की परमेश्वर या गोष्टी तू कर. The things which you have to do, then we'll see results. आणि ज्या गोष्टी तुम्हाला आपल्याला करायच्या आहेत त्या आपण ज्यावेळेस करतो त्याचे तुम्ही परिणाम बघताल. You know, the word of God देवाचा शब्द has been translated in our language. तो शब्द आपल्या भाषेमध्ये त्यांचं भाषांतर करण्यात आलं. But if you really see the original, जर तुम्ही खरं पाहिलं जे मूळ भाषांतर आहे it is the inspiration of the Holy Spirit which was given to the spiritual आणि ते people. पवित्र आत्म्याचं प्रगटीकरण आहे की जे मंडळीसाठी देण्यात आलेलं आहे. So the Bible is like a language of God. आणि पवित्र शास्त्र असं आहे की जी परमेश्वराची भाषा आहे. If you take that, आणि जर तुम्ही ते घेतलं
And if you believe and trust आणि जर तुम्ही त्याच्यावरती विश्वास आणि भरोसा ठेवला and believe and ask according to it, आणि त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्याच्यानुसार जेव्हा तुम्ही मागितलं things will happen. तेव्हा गोष्टी घडतील. And in that Bible, you will see all the desire and plans and everything of God. आणि जर तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहिलं तर ज्या देवाच्या इच्छा आहेत, ज्या योजना आहेत, जे काही गोष्टी आहेत त्या सर्व आपल्यासाठी आहेत. And if you take them and pray accordingly आणि जर जेव्हा तुम्ही ते घेता आणि त्याच्यानुसार जेव्हा तुम्ही प्रार्थना करता and make it your life, आणि त्यावेळेस जे आपण आपलं जीवन त्याप्रमाणे बनवतो make it your lifestyle, आणि त्या प्रकारे आपलं जीवनशैली आपण बनवतो, we are going to see great things. त्यावेळेला आपण महान गोष्टी बघू. We are going to see the move of God. आपण त्यावेळेला देवाचं महान कार्य होताना We are बघू. going to see the hand of God moving, आणि आपण बघू की ते देवाचा हात आहे, तो आपल्या जीवनामध्ये महान प्रकारे काम करेल touching and transforming many lives. आणि तो लोकांच्या जीवनाला स्पर्श करेल आणि कितीतरी लोकांचे जीवन तो So don't- त्याचं रूपांतर करेल. Don't just forget we had gone for a picnic and came back and खत्म हो गया वो सब. आणि असाच विचार करू नका की आम्ही रविवारी पिकनिकला गेलो होतो आणि आलो आणि सर्व काही संपलं. No, no. नाही नाही नाही. Let it burn, let it fire, and let that thirst increase for God. नाही नाही तसं नाही झालं पाहिजे. पण जी आग आहे, जी पवित्र आत्म्याची आग आहे ती वाढली पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी जी तहान आणि भूक आहे ती अधिक प्रमाणात आपल्या जीवनामध्ये वाढली पाहिजे. This year till now God has taken to many places this year. आणि या गेलेल्या वर्षामध्ये परमेश्वराने आपल्याला खूप ठिकाणी तो घेऊन गेला. So I could see everywhere the hunger for the आणि प्रत्येक ठिकाणी presence of God. मी प्रत्येक ठिकाणी पाहिलं की परमेश्वराच्या उपस्थितीसाठी लोकांच्या जीवनामध्ये ती तहान आणि भूक आहे. and people those are hungry, people those who are thirsty, God is pouring water in the thirsty land. आणि जे लोक प्रभू येशू ख्रिस्तासाठी तहानलेले आहेत त्यांच्या जीवनावरती परमेश्वर अधिक पाणी टाकत आहे. He's fulfilling his promise that I will pour water on the आणि thirsty land. त्याचं जे अभिवचन आहे तो म्हणतो की जी भूमी आहे, जिला पाण्याची गरज आहे, त्या भूमीवरती मी पाणी ओतीन. So church, get excited. आणि म्हणून जे मंडळीचे लोक आहेत आपण सर्वजण आपण उत्साही झालं पाहिजे. Hope and see and meditate and think. आणि आपण आशा ठेवली पाहिजे आणि त्या देवाच्या वचनावरती आपण मनन केलं पाहिजे. That God is doing something great and fulfilling His purpose in our आणि lives. म्हणून परमेश्वर आहे तो फार महान गोष्टी करत आहे आणि त्याचा जो उद्देश आहे तो पूर्ण करत आहे. You know, one of the very important thing which we forget all the time. आणि खूप महत्वाची गोष्ट आहे की जी नेहमी आपण आपल्या जीवनामध्ये ती आपण विसरतो. You know, why were you created? की आपल्याला का निर्माण करण्यात आलेलं आहे, Why? का निर्माण करण्यात आलेलं Why आहे, God created us? का परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं For आहे. His pleasure, त्याच्या आनंदासाठी, to worship Him. त्याची आराधना करण्यासाठी. But one thing very important, why God created पण us, त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की का परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे. it is to have a continual fellowship with Him. आणि त्याने आपल्याला याच्यासाठी निर्माण केलेलं आहे की आपण त्याच्याबरोबर सतत सहभागिता ठेवली You पाहिजे. know, He gave us His Holy Spirit. आणि त्याने त्याचा पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. So through the Holy Spirit, आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे continuous fellowship, सतत त्याच्यावर आपण सहभागिता घेतली पाहिजे. continuous fellowship with the Father. सतत आपण त्या पवित्र पित्याबरोबर सहभागिता घेतली पाहिजे. It's not a moment. तो फक्त क्षण नाही, It's not 2 hours, 3 hours. तो फक्त 2 किंवा 3 तासाचा वेळ It's नाही, not Sunday mornings. ती फक्त रविवारची सकाळ नाही, But 24/7 पण नेहमी 24 तास to have continuous fellowship with the Father. सतत आपण त्या पित्याबरोबर सहभागिता ठेवली पाहिजे. So this will keep us away from all wrong things. आणि त्याच्यामुळे आपल्याला आपण ज्यावेळेस त्या परमेश्वराची सहभागिता करू त्यावेळेला आपण सर्व चुकीच्या गोष्टीपासून दूर राहू. Everything which the Father doesn't like. आणि ज्या गोष्टी पित्याला आवडत नाहीत, Everything which breaks the Father's heart. आणि ज्या गोष्टीमुळे त्या पित्याचं हृदय तुटतं, Everything which we do against the Father. आणि अशा काही गोष्टी की ज्या पित्याच्या विरुद्ध आहेत, All are just avoided त्या सर्व गोष्टी निघून जातील by the continual fellowship with Father. की ज्यावेळेस आपण त्या पित्याबरोबर सतत सहभागिता करू. Which Jesus used to do. आणि जे प्रभू येशू ख्रिस्त ती गोष्ट करायचा. किसको टाइम है किसके बारे में बोलने की? कुणाला वेळ आहे कुणाबद्दल बोलायला, किसको टाइम है किसके लिए दूसरों की चीजों में कुणाला वेळ गिरना आहे है. की दुसऱ्यांच्या गोष्टीमध्ये मध्ये पडण्याचं. पर अपने को अपना देखना है. पण आपल्याला आपलं बघायचं आहे How I am. की मी कसं आहे, How is my fellowship with God? माझं त्या देवाबरोबर जे नाते संबंध आहे, जी सहभागिता आहे ती कशा प्रकारे If आहे. we miss this, आणि जर आपण ते चुकवलं then
we're going to see somebody other's problem. मग आपण जर आपण ते चुकवलं तर मग आपण दुसऱ्यांच्या समस्या बघू. In short, आणि थोडक्यात सांगायचं म्हटलं तर what we must not do, we will do that. आणि जी गोष्ट आपल्याला करायची नाही ती गोष्ट आपण करू. In church, मंडळीमध्ये we will see those things which we should not see. आणि अशा गोष्टी आपण ज्या बघितल्या नाही पाहिजे त्या आपण बघू. We'll speak such things आपण अशा गोष्टी बोलू which we should not speak, which की त्या- grieves Father's heart. की ज्या गोष्टी आपण बोलल्या नाही पाहिजे की त्याच्यामुळे त्या पित्याच्या हृदयाला दुःख होईल. But if you have continual fellowship with the Father, पण सतत आपण त्या पित्याबरोबर आपण सहभागिता करू day and night, रात्र आणि दिवस. oh, it is going to change and transform our lives. आणि त्याच्यामुळे आपलं जीवन बदल आणि आपल्या जीवनाचं रूपांतर होईल. But the psalmist says, even in the night, आणि स्तोत्रकरिता म्हणतो की त्या रात्रीच्या समय देखील as the time is passing by, जसा वेळ निघून जात आहे I will meditate upon it. मी त्याच्यावरती मी सतत मनन करील. You are not a worshippers for 2 hours. आपण 2 तासासाठी आपण त्याचे आराधक नाही, We are worshipper. We have a lifestyle of worship. पण आपली जी जीवनशैली आहे त्याची आराधना करण्याची. So we worship God through our life. म्हणून आपल्या जीवनभर आपण त्या जिवंत देवाची आराधना करतो. Music God created. आणि जे संगीत आहे ते पित्याने निर्माण केलेलं The आहे. musicians, those are filled with the Holy Spirit, when they play, आणि ज्यावेळेस जे संगीत वाजवणार आहे जेव्हा ते पवित्र आत्म्याने भरून जेव्हा ते वाजवतात we see God's hand moving. आणि आपण बघतो की जे परमेश्वरचा हात आहे तो कार्य करतो. And we are blessed by such beautiful musicians. We आणि give मग glory to God. आणि जे लोक संगीत वाजवतात त्यांच्याद्वारे मग आपण आशीर्वादित होतो आणि आपण त्या पित्याचे गौरव करतो. Hallelujah. Turn to your neighbor and say, आपल्या शेजाऱ्याकडे वळून आपण त्याला सांगा, दुसऱ्याच्या मॅटर मध्ये पडू नको. दुसऱ्यांच्या समस्येमध्ये पडू नकोस. तुझं बघ, तुझं बघ तुझं देवाशी नातं कसं आहे ते बघ. आणि तुझं देवाशी नातं कसं आहे ते बघ. Because God is more interested and God is more interested in the character. कारण परमेश्वराला खूप जास्त उत्सुकता आहे जे चरित्र आहे त्याच्यावरती. Hallelujah. हालेलुया. I give you one example. आणि मी तुम्हाला एक उदाहरण देईल. आज सुबह किसने कितना टाइम मिरर के सामने बिताया? आता असे किती लोक आहेत की ज्या लोकांनी त्यांचा कितीतरी वेळ त्या आरशासमोर घालवला. 1 minute, 2 minutes, 1 मिनिट 2 मिनिट or half an hour. किंवा अर्धा तास. नाही, बरोबर नाही. दुसरा, when you stand before mirror, आणि ज्यावेळेस तुम्ही त्या आरशासमोर थांबता you look to yourself, तुम्ही स्वतःला पाहता. you look to your body, your face, मग तुम्ही तुमच्या शरीराला पाहता, तुमच्या चेहऱ्याला तुम्ही पाहता you make changes. आणि मग तुम्ही त्याच्यानुसार बदल करता. Sometimes you like, you don't like. कधी कधी तुम्हाला आवडतं, कधी तुम्हाला आवडत नाही. केस कधी कधी 1 मिनिटात बसतात, कधी कधी केस 1 मिनिटात बसतात. अर्धा तास मग कधी कधी अर्धा तास लागतो केस बसवायला. सॅटिस्फाईज होत नाही दिल. आणि त्याच्यामुळे आपलं समाधानच होत नाही. सो you stand before the mirror आणि मग तुम्ही त्या आरशासमोर उभे राहता and you beautify yourself. आणि मग तुम्ही स्वतःला सुंदर बनवता. दुसरा किती भी म्हणतो ओके ठीक आहे सुंदर, पण दुसरा मन नाही किती पटत पण तुम्हाला स्वतःला. म्हटलं अरे नाही तू सुंदर दिसतेस पण तुमच्या मनाला पटत नाही. From next time, आणि म्हणून पुढच्या वेळेला whenever you stand before mirror, जेव्हा केव्हा तुम्ही त्या आरशासमोर थांबताल don't see your this face, तुमचा हा चेहरा आहे ते चेहरा बघू नका, but pass those things and go into your spirit आणि त्या सर्व गोष्टी जाऊन तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये बघा and see आणि बघा how much you are becoming like Jesus, की किती तुम्ही त्या परमेश्वर सारखे होत आहात. and ask to yourself, आणि तुमच्या स्वतःला विचारा what are the things की अशा कोणत्या गोष्टी आहेत which I have not done, की ज्या मी केल्या नाही पाहिजे. what are the things अशा कोणत्या गोष्टी आहेत which my Lord doesn't like, की अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे माझ्या परमेश्वराला माझ्या पित्याला आवडत नाहीत. and change it from inside. आणि त्याच्यानुसार तुम्ही आतमधून बदला. In the tabernacle there were like 3 parts, आणि ते तुम्ही निवास मंडप जर पाहिला त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. outer court, middle court and the inner court. आणि अंगण आहे, पवित्र स्थान आहे आणि परम पवित्र स्थान आहे. So all come and they are satisfied in the outer court. आणि सर्वजण येतात आणि जे अंगण आहे तिथंच येऊन ते समाधान होतात. Needs are met,
तिथे त्यांच्या गरजा पूर्ण केल्या There जातात is joy, happy, आणि तिथे आनंद आहे thanksgiving, praise. आणि तिथे धन्यवादाची उपासना आहे, आराधना आहे. But start dwelling in the inner court. पण ते पवित्र स्थानामध्ये राहण्याची आपण सवय केली So पाहिजे. that is a place, आणि ती जागा आहे the inner court where the presence of God आणि is. जे पवित्र स्थान आहे की जिथे देवाची उपस्थिती And आहे in that presence, आणि त्या उपस्थितीमध्ये all which things are needed for life is been settled and done. आणि जिथे त्या जागेमध्ये ज्या आपल्या जीवनाच्या लागणाऱ्या ज्या गरजा आहेत त्या सर्व तिथे पूर्ण होतात. You know, there is a mercy seat. आणि तिथे दयासन आहे Oh, you're invited. आणि तिथं तुम्हाला आमंत्रित केलेलं आहे There are cherubims. आणि तिथे ते करूब आहेत Oh, they are covering the glory of God. आणि त्याने देवाचा गौरव आहे तो झाकून ठेवलेला And there आहे is an ark of the covenant, the box. आणि तिथे कराराचा कोश देखील आहे And in that, आणि त्याच्यामध्ये there is a stick which is been budded and which has fruit. आणि तिकडे काठी आहे त्याला असे त्याला फांद्या फुटलेल्या आहेत त्याला फळ देखील आलेले आहेत There is manna, आणि तिथं मानणं आहे or there is the law which is given to Moses, the आणि tablet. तिथं नियम पण आहे की जिथे ते मोशेला जे नियम दिले होते ते नियम शास्त्र पण तिथे So when आहे you reach the presence, आणि ज्यावेळेस त्या उपस्थितीमध्ये तुम्ही पोहोचता so with that presence, everything is provided. आणि त्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्व गरजा पूर्ण Everything is पूर्ण done होतात there. Victories are there. Success are आणि there. तिथे विजय आहे तिथे समृद्धी आहे तिथे यश आहे So we need to dwell in that inner court. आणि म्हणून आपल्याला त्या परम पवित्र स्थानामध्ये आपल्याला वस्ती And करायची the आहे inner court, आणि ते जे पवित्र स्थान the आहे presence तिथे देवाची उपस्थिती आहे transforms us. आणि तिथे ते आपलं रूपांतर करतं Turn to your neighbor and say, the God's presence transforms us. आणि आपल्या Change शेजाऱ्याला सांगा की देवाची उपस्थिती आपलं रूपांतर करते that. And worship transforms us. आणि जी आराधना आहे ती देखील आपलं रूपांतर करते. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं whatever you worship, आणि जे काही तुम्ही आराधना करता you become like that. त्या प्रकारे तुम्ही बनता Whatever you worship, आणि जे काही तुम्ही आराधना करता you become like that. आणि तुम्ही त्या प्रकारे घडता. So people have been worshiping different things. आणि लोक वेगवेगळ्या गोष्टींची आराधना करतात And they are becoming like that. आणि त्याच्याप्रमाणे ते बनले जातात. But those who worship Jesus, पण जे लोक त्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना those करतात who worship Jesus आणि Christ the आणि Lord, जे कोणी त्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करतात they become like Jesus. ते सर्वजण त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे बनतात. Their character, their nature, आणि त्यांचा स्वभाव त्यांचं चरित्र their talk, their walk, त्यांचं बोलणं त्यांचं चालणं it becomes like Jesus. ते प्रभू येशू ख्रिस्तासारखं बनतं. If you are worshiping Jesus, आणि जर तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताची उपासना करता and if you're not changed, आणि जर तुम्ही बदलत नाही that means you have not truly worshipped Him. म्हणजे याचा अर्थ तुम्ही खऱ्यामध्ये त्या जिवंत देवाची उपासना केली नाही You have truly not worshipped Him. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही त्याची आराधना केली नाही. Because anybody who worships Jesus, पण जो कोणी त्या जिवंत देवाची आराधना करतो वो बदल जाता है. तो बदलून जातो. वो बदल जाता है. त्याचा बदल होतो. Old things go. त्याच्या सर्व जुन्या गोष्टी निघून जातात. Kurkur goes. जी कुरकुर करणं आहे ते निघून जातं. Complaining goes. तक्रार करणं ते निघून जातं. Oh, breaking lives and causing problem and trouble आणि goes. आणि जीवन तोडणं गोष्टी चुकीच्या करणं त्या सर्व गोष्टी निघून जातात. But as Jesus builds things, that person builds आणि everything. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त गोष्टी बांधतो त्या प्रकारे तो व्यक्ती देखील गोष्टी बांधायला सुरुवात करतो. You know, as we come together, आणि जर ज्या प्रकारे आपण सर्वजण एकत्र येतो we spend time, we talk, we encourage one आपण another. एकमेकांवर वेळ घालवतो आपण एकमेकांसंगती बोलतो एकमेकाला आपण प्रोत्साहित If करतो. something happens, आणि जर काही घडलं we say believe in Jesus. आणि आपण म्हणतो की परमेश्वरावरती भरोसा ठेव Believe everything will be fine. परमेश्वरावरती भरोसा ठेव बाकी सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. And we say the next thing. आणि मग आपण दुसरी गोष्ट बोलतो We say, आपण असं म्हणतो you're not alone, you belong to somebody. तू एकटा नाहीयेस पण तू कुणाच्या तरी मालकीचा आहेस. Belong to our family. तू कुटुंबाच्या मालकीचा आहेस. If something happens, आणि जर काही घडलं we say behave well, आणि आपण म्हणतो की तू व्यवस्थित प्रकारे वाग behave good. चांगल्या प्रकारे वाग God will bless you. परमेश्वर तुला आशीर्वादित करेल. Keep believing. आणि तो देवावरती विश्वास ठेव Keep belonging. विश्वास ठेवत जा त्याच्या बरोबर राहत जा Keep behaving good. चांगल्या प्रकारे वागत जा. But one thing we
just neglect. पण एक गोष्ट अशी आहे की त्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो. That is, आणि ती गोष्ट अशी आहे what are we becoming? की आपण कशा प्रकारे बनत आहोत. What you are becoming? आपण कशा प्रकारे बनत आहोत. What I am becoming? मी कशा प्रकारे बनत आहे. Year after years, वर्षानुवर्ष Sundays after Sundays, कितीतरी रविवार आणि रविवारच्या मागे रविवार everything is changing. सर्व काही बदलत आहे. We are growing in so many things. आणि कितीतरी गोष्टींमध्ये आपण देखील वाढत आहोत. But are we becoming like Jesus? पण आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे बनत आहोत का. The greatest worship आणि सर्वात महान अशी आराधना is to be like Jesus. ती आहे की आपण त्या परमेश्वरासारखं बनलं Turn पाहिजे. to your neighbor and ask, तुमच्या शेजारकडे वळा आणि त्याला विचारा, are you becoming like Jesus? तू त्या परमेश्वरासारखं बनत आहेस का. येशूसारखं. तू येशू सारखं बनत आहेस का. Oh, my desire, passion, dream to be like Jesus. आणि माझी इच्छा आणि माझं स्वप्न आहे की मला त्या प्रभू येशू सारखं बनायचं आहे. And worship the Father. आणि त्या पित्याची आराधना करायची Live आहे. a life which is continual आणि in असं connection with the Father. आणि असं जीवन जगायचं आहे की नेहमी माझं जे नाते संबंध आहेत, माझं नेहमी त्या परमेश्वराबरोबर माझे नाते संबंध जोडले I गेलेले will आहेत. encourage everyone from the smallest, from the youngest to the oldest. आणि मी सर्वांना प्रोत्साहित करतो, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला, Carry this thing. ही गोष्ट तुम्ही घेऊन चाला. Carry this thing. ही गोष्ट तुम्ही घेऊन चाला. In my house, माझ्या घरात, in my school, माझ्या शाळेत, college, office, wherever I am. माझ्या कॉलेजमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये, जिथे कुठे मी असेल, I want to be like Jesus. मला त्या प्रभू येशू सारखं बनायचं I आहे. want to be like Jesus. मला त्या प्रभू येशू सारखं बनायचं आहे. Oh, I believe, praise God. आणि मी विश्वास ठेवतो आणि त्यासाठी देवाला I want to धन्यवाद. behave good. Yes, आणि मी hallelujah. चांगल्या प्रकारे वागेल, त्या परमेश्वराला I धन्यवाद. belong to a family, praise the Lord. मी त्या कुटुंबाचा भाग आहे, देवाला धन्यवाद. But what has happened by doing all these things? आणि या सर्व गोष्टी करत असताना काय घडत आहे. Are you changing? तुम्ही बदलत आहात का. And are you transforming yourself आणि तुम्ही स्वतःचं रूपांतर करून by घेत the आहात Holy का Spirit, त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. becoming as Jesus? आणि जसं परमेश्वर आहे तशा प्रकारे बनणं. What Jesus did, we must do. आणि जे परमेश्वराने केलं आपण देखील ते केलं पाहिजे. God's eternal plan and purpose for you and me आणि परमेश्वराची सार्वकालिक जी योजना आहे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी, is that you and I, we should be like Jesus. आणि तुम्ही आणि मी आपण सर्वजण त्या ख्रिस्तासारखं बनलं पाहिजे. In the book of Romans chapter number 8 it says, आणि रोमकरास पत्राचं 8वं अध्याय सांगतं, oh, the Father has predestined us that we should be in the image and likeness of And- His Son Jesus Christ. आणि पित्याची अशी इच्छा आहे की आपण त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याच्यासारखं आपण बनलं पाहिजे. In words, शब्दामध्ये the words which Jesus spoke are written and given to us in the form आणि of जे logos. परमेश्वराने शब्द बोलले ते शब्द सर्व पवित्र शास्त्रामध्ये दिलेले आहेत. In thoughts, आपल्या विचारांमध्ये, actions, आपल्या कृतीमध्ये, behavior, आपल्या वागणुकीमध्ये character, आणि आपल्या चरित्रामध्ये in dealings, आणि आपल्या सर्व काही गोष्टी घेण्या the देण्यामध्ये, eternal purpose of the Father त्या सर्व गोष्टींमध्ये जी पित्याची सार्वकालिक जी इच्छा आहे is to be like Jesus. की त्याची इच्छा आहे की आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं If बनलं you पाहिजे. pray, if you ask God, God will say, I want you to be like my son आणि Jesus. जर तुम्ही प्रार्थना केली, पित्याला मागितलं, तर पिता आपल्याला म्हणेल की माझी इच्छा आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं तू बनलं पाहिजे. Amen. हालेलुया, Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Can we just give a wonderful clap to का our नाही Lord याच्यासाठी आपण Jesus? सुंदरशा टाळ्या वाजवूया त्या आपल्या जिवंत परमेश्वरासाठी आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी. Oh Lord Jesus. Since the world began and since the world will be, आणि जसं जगाची सुरुवात झाली आणि जसं जग असणार आहे, only one. आणि Jesus. फक्त एकच आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. Nobody else. ना तो कोई था, ना तो कोई है, ना तो कोई होगा. Only one
Jesus. आणि फक्त जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तो होता, जो आहे आणि तो असणार आहे. Amen. हालेलुया. He is the super duper hero. He is the wonderful, great and mighty, आणि and तो nobody like him. आणि तो हिरो आहे आणि तो एकदम भारी परमेश्वर आहे, त्याच्यासारखा कुणीच नाहीये. He is the most beautiful. आणि तो खूप सुंदर असा आहे He is worthy of all. आणि तो सर्व गोष्टींचा योग्यतेचा Oh, परमेश्वर आहे. hallelujah. When he comes, आणि ज्यावेळेस तो येतो atmosphere changes. त्यावेळेस वातावरण बदलून जातं. When he comes, ज्यावेळेस तो येतो demons flee. आणि जे दुरात्मा आहे ते निघून जातात, Miracles happen. चमत्कार घडतात, Bondages are broken. सर्व बंधन आहे ते बंधन तुटले Though there जातात is no one like him. आणि त्याच्यासारखा कोणी नाही, Nobody. कुणीच नाही. So we should be like him. म्हणून आपण त्याच्यासारखं झालं पाहिजे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. Now, how can we be transformed? How we can be becoming like Jesus? आणि आपलं कसं रूपांतर होईल किंवा आपण त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे कसे बनू? You know the book in the book of 2 Corinthians, आणि दुसरं करिंथकरास पत्र chapter number 3 आणि तिसरा अध्याय and verse number 18 now. आणि 17 तिसरा and 18. अध्याय आणि 17 आणि 18 वचन. Here the word of God says, इथं देवाचा शब्द आपल्याला सांगतो, now the Lord is that spirit, and where the spirit of the Lord is, there is liberty. असं लिहिलेलं आहे की प्रभू आत्मा आहे आणि जिथे प्रभूचा आत्मा आहे तिथे मोकळीक आहे. There is liberty. आणि तिथे मोकळीकता आहे. Hallelujah. हालेलुया. Now verse 18 says, आणि 18व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, but we all with open face beholding as in a glass the glory of the Lord are changed into the same image from glory to glory, even as by the Spirit of the Lord. परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. Turn to your neighbor and say, Holy Spirit तुझे बदल रहा है. आपल्या शेजाऱ्याला सांगा की पवित्र आत्मा तुला बदलत आहे. We have been transformed to the Holy Spirit. आणि त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपलं रूपांतर होत आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. And how the Holy Spirit transforms us? आणि कशा प्रकारे पवित्र आत्मा आपलं रूपांतर करतो? Glory to glory. गौरवातून गौरवाकडे, गौरवातून गौरवाकडे, गौरवातून गौरवाकडे. That's why आणि म्हणून when you stand in front of the mirror, कल, आणि जेव्हा उद्या तुम्ही ज्या त्या आरशासमोर उभे राहताल, do all your things ज्या तुमच्या सर्व गोष्टी करा and just look and think and meditate. आणि बघा आणि आपल्या 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 स्वतःवरती काय Meditate, विचार मनन करा आणि विचार करा, मैं कितना बदला है. मी किती बदललेली आहे. कल जैसा ही है कि आज तो बदला है. की काल सारखीच आहे का मी आज बदललेली आहे. क्षमा किया है क्षमा केलेली आहे या नहीं किया है. का क्षमा केलेली नाहीये. नम्र लाइफ है. नम्रतेचं जीवन आहे. Am I obeying the word of God? मी देवाच्या वचनाची आज्ञा पाळत आहे का? Or I'm just for the name's sake and doing my things which I want? का फक्त माझ्या देवाच्या नावामध्ये मला जे पाहिजे त्या गोष्टी मी करत आहे. Do I have the fear of God? माझ्यामध्ये ते प्रभूचं भय आहे का? Do I trust in the Lord for everything? मी माझ्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या परमेश्वरावरती भरोसा ठेवते का? Am I following Him? मी त्याच्या मागे चालत आहे Is my का? Lord happy with me? तो माझा परमेश्वर माझ्यावरती खुश आहे का? इसको कितना देखेंगे? किती वेळ बघणार मिरर मध्ये ह्याला? या देहाला आरशामध्ये किती वेळ आपण बघू? आफ्टर ऑल ये क्या है? आणि सगळ्यात शेवटी हे काय आहे? मट्टी. माती आहे. जो लोग बुजुर्ग हो गए, सुरकुते आए, टेंशन मत लो. आणि जे ज्यांचं वय झाले त्यांना ज्या सुरकुत्या पडलेल्या आहेत, ये मट्टी है. हे माती आहे. ये मट्टी को कितना क्या क्या करेंगे? या मातीला तुम्ही काय काय करणार? एक दिन मट्टी दिखाएगा. एकदा ती माती दाखवेल. ये जीवन है मिट्टी का पुतला. हे जीवन आहे मातीचा पुतळा. So don't get worried, don't get sad अगर तुम आणि थोड़ा मग सा अलग तुम्ही अलग दिखते जा रहे. जास्त चिंता करू नका, निराश होऊ नका. जर तुम्ही वेगळे वेगळे दिसत असाल, ये मिट्टी बनने वाली. हे माती बनणार आहे. बट उसको देखो पण त्याला बघा जो मिट्टी नहीं है, की जे माती नाहीये, जिस मिट्टी को छू के उसने सोना बना दिया. की ज्या मातीला त्यांनी स्पर्श करून त्याला सोनं बनवलेलं आहे. The spirit.
जो आत्मा which is eternal, की तो सार्वकालिक आहे, which the Holy Spirit says, की जो पवित्र आत्मा आपल्यामध्ये वस्ती करतो and changes. आणि तो आपल्याला बदलतो. कल जब मिरर के सामने खड़े रहेंगे, ज्यावेळेस तुम्ही उद्या त्या आरशासमोर उभे राहताल, अरे ये तो मिट्टी है, त्याला म्हणा की हे तर माती आहे. तू तो छू जाए जिस मिट्टी को, ये मिट्टी कुंदन हो जाए, कुम्हार बने ओ, कुम्हार बने जिस बर्तन का, वो बर्तन दर्पण हो जाए. यीशु 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 यीशु. छोड़ो साथी, छोड़ो ना, छोड़ो ना, छोड़ो ना, मिट्टी का खिलौना है इंसान, मिट्टी का खिलौना है इंसान. गर हाथ में हाथ हो यीशु का, गर हाथ में हाथ हो यीशु का, तो मौत भी जीवन हो जाए. But we spend so much time. पण आपण किती वेळ घालवतो. The day the flesh dies, आणि ज्या दिवशी जो देह आहे तो मरतो, the day the flesh dies, ज्या दिवशी जो देह आहे तो मरतो, in worship, in presence, आणि त्या आराधनेमध्ये त्याच्या उपस्थितीमध्ये you will see the glory of God. त्यावेळेस तुम्ही त्या देवाचा गौरव पाहताल. So we have been changed from glory to glory. आणि by म्हणून the Holy आपण बदलत Spirit. असतो गौरवातून गौरवाकडे. ज्यावेळेस आपण त्याच्याबरोबर वेळ घालवतो, He makes you strong तो आपल्याला शक्ती, तो भक्कम आपल्याला to बनवतो face challenges, की आव्हानाला तोंड देण्यासाठी move forward. आणि जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी. Hallelujah. हालेलुया. So Christ likeness, आणि म्हणून ख्रिस्तासारखे होणं, the Spirit leads into that transformation. आणि तो पवित्र आत्मा आपल्याला मदत करतो त्या प्रवेश ख्रिस्ताच्या जीवना आपलं रूपांतर होण्यासाठी. Christ lifestyle becomes our lifestyle. आणि ख्रिस्ताचं जे जीवनशैली आहे ती आपली जीवनशैली बनते. Many only believe in Christ, पुष्कळशे लोक आहेत की जे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, but they don't have the lifestyle of Christ. पण त्यांच्याकडे जे प्रभू येशू ख्रिस्ताची जी जीवनशैली आहे ती त्यांच्याकडे नाहीये. Well, this would be our prayer today. ही आज आपली प्रार्थना असली पाहिजे The lifestyle of Jesus should be our lifestyle. की प्रभू येशू ख्रिस्ताची जी जीवनशैली आहे ती आपली जीवनशैली बनली पाहिजे. The lifestyle of Jesus आणि ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे would be our lifestyle. त्या प्रकारे आपलं जीवन असलं We पाहिजे will follow Him. आणि आपण त्याच्या मागे जाऊ. We will not follow anybody or anything of this world, या जगातल्या कोणत्याच गोष्टींच्या कोणत्या व्यक्तीच्या मागे आपण जाणार नाही, but we will follow Jesus. पण आपण त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाऊ. You know, the Bible says, पवित्र शास्त्र सांगतं, it says, put on Jesus. आणि असं म्हटलं की त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धारण करा. Put on Jesus. प्रभू येशू ख्रिस्ताला धारण करा. You know, as you change the garment, जसं तुम्ही कपडे घालता put on Jesus. त्या प्रकारे तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धारण करा. When you put on Jesus, ज्यावेळेस तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धारण you करता look like Jesus. तुम्ही त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे बनता. The Bible says, walk like Jesus. ते बायबल सांगतं की त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखे चाला. You know, becoming like Him for the future glorification, the glory of the Lord. आणि मग त्या गौरवी जीवनासाठी ते गौरव होण्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं तुम्ही जगा. Turn to your neighbor and say, put on Jesus. आणि आपल्या शेजाऱ्याला सांगा की त्या प्रभू येशू ख्रिस्ताला धारण कर. Hallelujah. हालेलुया. You might wear good clothes. एकदा तुम्ही चांगले कपडे घातलेले आहेत, Praise God, wear them. देवाला धन्यवाद असो, तुम्ही ते कपडे घालत राहा. But Jesus, there's a beauty कुछ नहीं. पण प्रभू येशू ख्रिस्तासारखी सुंदरता कुठेही नाही. Nothing. And that beauty He has given to you and me. आणि ती सुंदरता त्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. Oh, He has given, and by His blood, त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे He has given to us. त्यांनी आपल्या सर्वांना दिलेलं आहे. 1 John chapter 3 verse 2.
आणि एक योहानेचा तिसरा अध्याय आणि दुसरं वचन. Beloved, now are we the sons of God. पहिलं 1 John chapter 3 verse 2. योहानेचा तिसरा अध्याय आणि दुसरं वचन. प्रियजन हो, आता आपण देवाची मुले आहो. बस. Beloved, प्रियजन हो, now. आपण आत्ता मेरे को सुनो. Now. आत्ता, Not when Jesus will come. असं नाही की परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर, Not when he will take us to heaven. की त्यावेळेस पण नाही की ज्यावेळेस तो आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. Now. आत्ता, Now. आत्ता. Turn to your neighbor and say, now अभी तू आणि तुमच्या है. शेजाऱ्याला सांग की आत्ता तू आहेस. Doubt मत कर. शंका धरू नकोस. Beloved, now. आत्ता विश्वास ठेव. Don't wait for something to happen. त्यात काहीतरी घडल त्याचं वाट पाहू नकोस. Shamla is so happy. She's smiling. I love that smile, Shamla. Keep smiling. श्यामला खूप चांगलं स्माइल केलं आणि अशी हसत राहा श्यामला. Now we are the sons of God. Now अभी. आता आपण देवाचे मुले आहोत. आत्ता. कुछ लोग बोल रहे हैं जब प्रभु आएगा तब काही लोक झुक जाएंगे. म्हणतात, आज काही लोक म्हणतात की प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ. Now. आत्ता. फिर एक बार किसी को याद दिला रे आता. आता यावेळेला तुम्ही कोणातरी आठवण करून द्या की आत्ता तू कुणाची मुलगी आहे? मी देवाची मुलगी आहे. साठीची देवाची. दुनिया कुछ भी बोलने दे, आणि जगातले लोक काय पण बोलू देत, काय भी पसरू दे माझ्याबद्दल, माझ्याबद्दल ते काय पण पसरू देत, काय भी रॉंग बोलू दे, माझ्याबद्दल काय पण चुकीचं बोलू देत, किती शाप देऊ दे, रॉंग थिंकिंग करू दे, आणि शाप देऊ दे, माझ्याबद्दल वाईट विचार करू देत. बट नाउ पण आता आय एम द सन ऑफ गॉड. आम्ही देवाची मुलं आहोत. डोंट थिंक व्हाट अदर्स आर थिंकिंग. डोंट थिंक व्हाट अदर्स आर थिंकिंग. आणि असं विचार करू नका की दुसरे काय विचार करतात. नाउ यू आर द सन्स. आता तुम्ही देवाची मुले आहात. And the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं, not yet appear what we shall be, but we know that when he shall appear, we shall be like him. आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही, तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्या सारखे होऊ हे आपल्याला माहित आहे, कारण तेरे जैसा. जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. What a joy to live a beautiful life like this. किती आनंद आहे की असं सुंदरसं जीवन जगणं. Oh no, Christ ख्रिस्त becoming like him आणि त्याच्यासारखं होणं is the whole desire and plan of the Father. आणि ही सर्व पित्याची योजना आहे आणि उद्देश आहे. We'll read the last verse and then we'll pray. आणि शेवटचं वचन मग आपण प्रार्थना करणार आहोत. You know, the Bible says in Colossians 1:23. आणि कैलेसीकरास पत्र याचा पहिला अध्याय 23. आणि 23 वचन. जर Sorry, 27 वाचायचं. 27. ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्याला पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले. गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हामध्ये आहे तो रहस्य आहे. The Bible says, to whom God would make known what the riches of the glory of this mystery. Riches of this glory of this mystery. रहस्य. या रहस्याची आहे ना जी श्रीमंती, जी ब्युटी, ते कुणालाच माहित नाही. संपत्ती. Nobody knows. And which was kept in mystery. आणि ते सर्वांसाठी असं जे रहस्य ठेवलेलं आहे, Now is been revealed to you. आता ते आपल्याला प्रगट झालेलं आहे, तुम्हाला प्रगट करण्यात आलेलं आहे. The mystery जे रहस्य आहे which nobody knew. की जे कुणालाच माहिती नाही, Now is been revealed to you. आता ते तुम्हाला प्रगट होत आहे. And that is आणि ते असं आहे, Christ in you. जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, Christ in you. जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, Christ
in you, जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे, the hope of all glory. सर्व गौरवाची आशा. कितना precious है तुम. किती मौल्यवान तुम्ही आहात. It was hidden and secret and kept. आणि ती तुम्हाला रहस्यामध्ये तुम्हाला एकदम गुप्तरित्या तुम्हाला ठेवलेलं आहे. And दुसरं जस्ट कोणीतरी येऊन बोलतो आणि काहीतरी. मग दुसरं कोणीतरी येऊन काहीतरी बोलतं. मग तिसरं तो काहीतरी बोलतो, चर्च सोडलं का त्यांनी? आणि मग तिसरा काहीतरी बोलतो, अरे त्यांनी चर्च सोडले का? दुसरं काहीतरी बोलतं, त्यांचे चाललंय का? आणि दुसरं काहीतरी कोणी बोलतं, त्यांचं चाललंय का? Church, मंडळी, the mystery has been revealed to you and me. आणि जे रहस्य आहे तुम्हाला आणि मला प्रकट करण्यात The आलं. hope of all glory आणि is सर्व Jesus. गौरवाची आशा जी ख्रिस्तामध्ये It आहे, is not somewhere else. Inside of ती you. दुसरी कुठेकडे नाहीये, पण ती सर्व आशा आपल्यामध्ये आहे. What a joy to live this life. किती आनंद आहे जीवन जगण्यासाठी. कौन दुखी होगा? मग कोण दुःखी होणार? दुख आया तो भी निकल जाएगा. जरी दुःख आलं तरी ते निघून जाईल. कौन रोकेगा? कोण थांबवेल? रोकने वाले को रोकने दो. जे थांबवतील त्यांना थांबू देत. But I, पण मी, we आपण, will keep moving पण forward. आपण पुढे आणि पुढे जात राहू. It is the glory of glories. आणि सर्व गौरवापेक्षा गौरव, And it is the hope of the glory. आणि सर्व गौरवाची आशा Christ. in ख्रिस्त. you. That means तो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे. याचा अर्थ असा, you are a glorious person. तुम्ही गौरवाने भरलेले व्यक्ती You आहात. are a glorious person. तुम्ही गौरवाने भरलेले व्यक्ती आहात. Oh, you are different from the whole world. आणि तुम्ही सर्व जगापासून वेगळे आहात. You know, the Bible says in 1 Peter, आणि पवित्र शास्त्र 1 पेत्रामध्ये सांगतं, you are born with the uncorruptible word of God. आणि Newborn. तुम्ही नाश न होणाऱ्या अशा फळापासून तुमचा जन्म झालेला आहे. This is the word of God. Word. सॉरी, त्या देवाच्या नाश न होणाऱ्या देवाच्या शब्दापासून तुमचा जन्म झालेला आहे. You are now newborn. आता तुम्ही नवीन New लोक, birth. तुम्ही तुमचा नवीन जन्म झालेला You आहे. had a fleshly birth. Now you are born again. आणि तुम्ही देहामध्ये होता, पण आता तुमचा नवीन जन्म झालेला आहे. And how? आणि कसा? By the word of God, त्या देवाच्या शब्दाच्या which द्वारे, is incorruptible, imperishable. आणि त्याचा नाश होत नाही अशा शब्दांद्वारे. Hallelujah. हालेलुया. Eternal. सार्वकालिक. You are eternal. तुम्ही सार्वकालिक आहात. In Jesus, you are glorious. तुम्ही त्या ख्रिस्तामध्ये गौरवाने भरलेले आहात Be like Him. आणि त्याच्यासारखे When आहात. I didn't knew this, मला हे माहिती नव्हतं. I would just follow the heroes of the world, आणि जगातले जे हिरो आहेत त्यांच्या मी मागं जायचो. dress like them, त्यांच्यासारखे मी कपडे घालायचो. my hairstyle like them, त्यांच्यासारखे मी केस करायचो. shoes like them, त्यांच्यासारखे शूज घालायचो. walk like them, talk like them. त्यांच्यासारखं चालायचो. त्यांच्यासारखं बोलायचो. उनका fan बन के रहता था. आणि त्यांचा फॅन बनून मी राहत होतो. And people used to say, आणि लोक असं म्हणायचे. अरे तो कैसे दिख रहा आणि मग लोक म्हणजे, अरे तू त्याच्यासारखा दिसतोस. है, अरे तो आमिर खान दिखता है, आणि तू आमिर खान सारखा दिसतोस. अमिताभ दिखता है. तू अमिताभ बच्चन सारखा दिसतोस. सिरियल आया तो आणि जर सिरियल आलं तर some sisters काही बहिणी आहेत, सिरियलच्या नावाच्या पॅटर्नचा ड्रेस, आणि मग सिरियल येतात, मग सिरियलच्या पॅटर्नचा ड्रेस. ओ ते पाहिजे ड्रेस तसा मला. मला तसा ड्रेस पाहिजे. सो वी यूज्ड टू फॉलो दॅट. आणि आपण मग त्यांच्या मागे जातो. मालूम नाही तर माहिती नव्हतं. मालूम नाही तर ना सच्ची हीरो, मग आपल्याला माहित नव्हतं की खरा हिरो कोण. मालूम नाही तर ना सच्चा लवर. आपल्याला माहिती नव्हतं की खरा प्रेम करणारा. तो इधर ढूंढ उधर ढूंढ तिधर ढूंढ. मग इथं शोध तिथं शोध. माहित नव्हतं ना सच्चा प्रेमी. आपल्याला माहिती नव्हतं की खरा प्रेमी कोण आहे. बट वी केम टू नो पण आपल्याला माहिती पडलं that in us आपल्यामध्ये Christ and his glory. आणि ख्रिस्त आपल्यामध्ये आणि त्याचा गौरव. तो हम भी वैसे दिखने लगे. मग आपण पण तसे दिसायला लागलो. हम भी वैसे चलने लगे. मग आपण पण तसे चालायला लागलो. हम भी वैसे सोचने लगे. मग आपण पण तसं विचार करू लागलो. हम भी वैसे बात करने लगे. मग आपण पण तसं बोलू लागलो. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. Christ in you, the hope of all glory. जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो सर्व गौरवाची आशा आहे. So we are glorious in Jesus. आपण त्या ख्रिस्तामध्ये गौरवाने भरलेले So the आहोत. whole purpose and everything for us to be born again आणि म्हणून आपल्या सर्व गोष्टींचा जो उद्देश आहे तो ख्रिस्तामध्ये आपला नवीन जन्म झालेला आहे. it is to be like Jesus, grow.
की आपण त्या ख्रिस्तासारखे असलं पाहिजे आणि आपली वाढ झाली पाहिजे. And the Bible says आणि पवित्र शास्त्र सांगतं that we should desire to grow. आणि आपण ती इच्छा ठेवली पाहिजे सतत वाढण्याची. We should desire to grow. आपण इच्छा ठेवली पाहिजे वाढण्याची. Turn to your neighbor and say, desire. आपल्या शेजारकडे वळा आणि त्याला सांगा की इच्छा. फोर्स नहीं करने वाला कोई तुमको. तुला कोणी फोर्स करणार, जबरदस्ती तुला कोणी करणार नाही. एक बार बोलेंगे प्रार्थनेला ये, दो बार बोलेंगे प्रार्थनेला एकदा ये, तुला म्हणतील प्रार्थनेला ये, दुसऱ्यांदा तुला म्हणतील प्रार्थनेला ये. नहीं आ रहा छोड़ देंगे. नाही आला तर सोडून दे. But it is desire पण ती इच्छा आहे that we should grow. की आपण वाढलं पाहिजे. You know, and the Bible says आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं that this word by which we are born is eternal. आणि ज्या शब्दाद्वारे आपला जन्म झालेला आहे तो सार्वकालिक शब्द आहे. It liveth, it abideth forever. आणि आपण त्याच्यामध्ये राहतो, तो आपल्यामध्ये राहतो सदा सर्व काळासाठी. And the word of God says आणि देवाचा शब्द आपल्याला सांगतो all flesh is as grass, आणि सर्व जे देहाच्या गोष्टी आहेत ते एका गवताप्रमाणे आहेत. but the word is eternal. पण जो शब्द आहे तो सार्वकालिक आहे. And all the glory of man as the flower of grass. आणि सर्व जो मनुष्याचा जो गौरव आहे ज्या फुलासारखा आहे. The grass withereth and the flower thereof fadeth away. गवत सुकते, फूल कोमसते. कारण तुम्ही नाशवंत बीजापासून नव्हे तर अविनाशी बीजापासून म्हणजे देवाच्या जिवंत व टिकणाऱ्या शब्दाच्या द्वारे पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण सर्व मानवजाती गवतासारखी आहे आणि तिचे सर्व गौरव गवताच्या फुलासारखे आहे. गवत वाळते व त्याचे फूल गळते, परंतु प्रभूचे वचन सर्व काळ टिकते. सुवार्तेचे जे वचन तुम्हाला सांगण्यात आले आहे ते हेच होय. All the glory of man सर्व जे मनुष्याचा जो गौरव आहे is like grass. ते एका गवताप्रमाणे आहे. कार, बंगला, गाड़ी, कार, बैंक बंगला. बैलेंस, सोना, चांदी, धन, दौलत, घास के समान है. ते गवतासारखं आहे. आता है, येतं, टिकता है. टिकतं पण. सूरज आए, पण जर जेव्हा सूर्य येतो, सूर्य दादा आले, सूर्य दादा आले, सुकून जातं. सुकले है, आहे टिकता नहीं. पण टिकत नाही. All flesh सर्व जे देह आहे is like grass. ते गवताप्रमाणे आहे. आला आलं बचपन, लहानपण, टीनेज, मग तरुणपणामध्ये, जवानी, मग तरुणपणामध्ये लग्न विघ्न लेकर मग लग्न होतं, लेकरं बाळ होतात, ढल जाते. निघून जातात. But the word of God पण देवाचा शब्द abideth forever. तो सदा सर्व काळ तो वस्ती करतो. और उस वचन के द्वारा तुम्हारा नया जन्म हुआ है. आणि त्या वचनाद्वारे आपला नवीन जन्म झालेला आहे. So you are eternal. आणि म्हणून तुम्ही सार्वकालिक आहात. So we need to grow. म्हणून आपण वाढलं पाहिजे. We need to be like Jesus. How can we be like Jesus? आणि आपण त्या ख्रिस्तासारखं बनलं पाहिजे. आणि त्या ख्रिस्तासारखं आपण कसं बनू शकतो? By His word. त्याच्या शब्दांच्या द्वारे, Through the Holy Spirit. त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे. Transformed, changed. आणि रूपांतर होणं, बदल घडणं. And to see something great happening आणि through our lives. आणि पाहणं की आपल्या जीवनामध्ये फार महान आणि मोठ्या गोष्टी घडतात. Shall we all stand with the desire in this heart? मग का नाही आपण एक इच्छा धरून आपल्या जागेवरती आपण उभे राहूयात. With a desire की इच्छा आहे to be like Jesus. त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं So बनणं. we can read the word की जेणेकरून आपण तो देवाचा शब्द वाचू and follow the word. आणि त्या शब्दांच्या मागे चालू. Abide in the word. त्या शब्दामध्ये आपण राहू. Oh, and that word will transform us. आणि तो Holy शब्द Spirit help us. आणि तो शब्द आपलं रूपांतर करेल आणि तो पवित्र आत्मा आपल्याला मदत करेल. Hallelujah. हालेलुया. कितने लोग बाइबल पढ़ते हैं? किती लोक पवित्र शास्त्र वाचतात? Thank you. Thank you. एक पास्टर एक घर में गए. एक पास्टर went to one house for prayer. एक पालक आहेत एका घरामध्ये ते प्रार्थना करण्यासाठी गेले. And pastor thought कि I will bless that house with the word.
आणि मग पालकांनी विचार केला की शब्दाद्वारे त्या कुटुंबाला मी आशीर्वादित पास्टर करेन. बोले बाइबल घेऊन या घर. मग पास्टर म्हटले की घरचं बायबल घेऊन या. ओ आता आणते लेडी से. आणि ती स्त्री म्हटले की आता आणते मी तो फिर पवित्र कॉफी शास्त्र. बना के दिया पास्टर को. तोपर्यंत त्यांनी पास्टरना कॉफी वगैरे बनवून दिलं आणि गेली भी बाइबल आणायला. आणि मग तिने दिलं आणि मग ती बायबल आणायला गेली. 5 मिनिट हो गए, 5 मिनिटं झाले, 10 मिनिट हो गए, 10 मिनिटं झाले, 20 मिनिट झाले, 20 मिनिटं झाले, अर्धा तास. अर्धा तास. सिस्टर ते म्हणले सिस्टर. आले 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 थांबा आले. ती म्हणली आले 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 आले. 45 मिनिट्स. 45 मिनिटं झाले. आफ्टर दॅट शी केम. आणि मग त्याच्यानंतर ती अशी झटकत झटकत आली. पास्टर बरं झालं तुम्ही बायबल आणायला सांगितलं. ती म्हणली पास्टर बरं झालं तुम्ही मला पवित्र शास्त्र आणायला सांगितलं. कारण माझा चष्मा हरवला होता 6 महिने आधी. 6 महिन्याआधी माझा चष्मा हरवला आणि होता. तो बायबल संगती होता. तो बायबल संगती होता तो सापडला मला. आणि तो मला सापडला. किधर रखा है बायबल मालूम नहीं. कुठं पवित्र शास्त्र ठेवले माहिती नाही. How many of you decide today I will read the word? किती लोक आज निर्णय घेतात की मी देवाचा शब्द वाचेल. You're born for that. आणि त्याच्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. Oh, your body needs proteins, fats, आणि तुमच्या शरीराला ते प्रोटीन ते पोषण पाहिजे, जेवण पाहिजे. Your spirit needs the word of God. आणि तुमच्या आत्म्याला देवाचा शब्द पाहिजे. The one thing which can transform you is the word of God. ज्याच्याद्वारे की तुमचं रूपांतर होईल आणि ते रूपांतर करण्यासाठी देवाचं वचन वाचलं पाहिजे. Every day find out a place. आणि रोज तुम्ही ती जागा शोधा. Go in one corner where you will not be disturbed. आणि अशा कोपऱ्यात बसा की तुम्हाला तिथे कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. Prayerfully open it. आणि प्रार्थना पूर्वक पवित्र शास्त्र उघडा. Start reading it. आणि पवित्र शास्त्र वाचण्यास सुरुवात Start करा. thinking on it. त्याच्यावर विचार करायला सुरुवात Start करा. meditating on it. आणि त्याच्यावरती मनन करण्यास सुरुवात करा. That word will change you and transform आणि you. तो शब्द तुम्हाला बदलेल आणि तो शब्द तुमचं रूपांतर करेल. Because you are born through that word. कारण त्या शब्दाद्वारे You तुमचा word. नवीन जन्म झालेला आहे. Oh, it wants. You need to grow from the childhood to the young. आणि तुम्ही लहानपणापासून तरुणपणापर्यंत तुम्ही वाढलं पाहिजे. So I want everyone. आणि मी प्रत्येकाला As सांगेन every eye is closed. जसं प्रत्येक डोळा बंद आहे. Oh, we can do things. We can move and we can go out and we can spend आपण time in गोष्टी so करू, many things. आपण खूप काही गोष्टी करू, आपण बाहेर जाऊ, आपण लोकांबरोबर वेळ घालू. Musicians can play the music for hours. आणि जे संगीत वाजवणारे आहेत ते तासून तास संगीत वाजवतील. People those who love shopping, they can go for shopping for लोकांना जे hours. खरेदी करायला आवडतात ते लोक तासन तास खरेदी करतील. Whatever people like, they can do for hours. आणि जे काही लोकांना आवडतं ते तासन तास त्या गोष्टी करतील. But पण if you decide today, जर तुम्ही आज निर्णय घेतला I'll read the word. की मी देवाचा शब्द वाचेल Abide it forever. आणि सदा सर्वकाळ त्याच्यामध्ये मी राहील. Oh, the glory of man will fade away. आणि तो देव मनुष्याचा जो गौरव आहे तो निघून जाईल. But the word पण शब्द will be forever. तो सदा सर्व काळ टिकेल. So everybody who desire to read the word, just lift up your hands and say, आणि ज्या Lord, प्रत्येकाची जी इच्छा आहे की मी रोज पवित्र शास्त्र वाचेल I त्यांनी will आपले हात read उंचवले. as the best thing, as the best love letter which I have from the आणि Father. म्हणून मी ते रोज पवित्र शास्त्र वाचेल की जे उत्तम जे प्रेम पत्र आहे जे पित्याने माझ्यासाठी दिलेलं आहे. As my story, जशी ती माझी गोष्ट आहे. I will love the Bible. आणि त्या पवित्र शास्त्रावरती मी प्रेम I करते. will love the Bible. मी पवित्र शास्त्रावरती प्रेम I करते. will love the word of God. मी त्या देवाच्या शब्दावरती प्रेम करते. In the beginning was the word was with God and the word was God. सुरुवातीला शब्द होता, शब्द देवासंग होता आणि शब्दाने देह धारण केलं. Oh yes, I will love and I will read and I हो will मी meditate. त्याच्यावरती प्रेम करते, मी ते वाचेल आणि त्याच्यावरती मी मनन करेल. Thank you, Lord. धन्यवाद देवा. The Holy Spirit is helping you. आणि पवित्र आत्मा आपल्याला मदत Especially करेल. young boys and girls. विशेष करून जे तरुण मुलं मुली आहेत Those are teenage. आणि जे तरुण वयामध्ये येतील. Don't let your time just go like that. तुमचा जो वेळ आहे तो असाच निघून जाऊ देऊ नका. But पण take out time and read. पण वेळ काढा आणि ते पवित्र शास्त्र वाचा. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. And through this word, आणि या शब्दाच्या द्वारे Father, पित्या Holy Spirit, पवित्र आत्मा transform us तो आपल्याला आपलं रूपांतर करतो. from glory to glory गौरवातून गौरवाकडे in the image and likeness of His Son. त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखा आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपे So सारखं. whenever you see a mirror, आणि जेव्हा केव्हा तुम्ही तो आरसा the पाहताल word,
आणि जेव्हा तो देवाचा शब्द You पाहता, don't see outer things. तुम्ही बाहेरच्या गोष्टी पाहत नाही, You see the inner things. पण तुम्ही आतील गोष्टी पाहता. You are in the inner court. आणि तुम्ही त्या जागे, तुम्ही आतील जागेमध्ये आहात. धन्य है ये वचन जो देते हैं जीवन, मिला है मुझको खजाना, हम चलेंगे संग संग. धन्य है ये वचन जो देते हैं जीवन, मिला है मुझको खजाना. It's a treasure. तो एक खजाना आहे, It's a treasure. एक ती खजाना आहे. हम चलेंगे संग संग. मेरी बाइबल और मैं, मेरी बाइबल और मैं, मेरी बाइबल और मैं, मेरी बाइबल और मैं. धन्य है ये वचन जो देते हैं जीवन, मिला है मुझको खजाना, हम चलेंगे संग संग. ओ माय लॉर्ड, ओ माय लॉर्ड, ओ माय लॉर्ड, ओ माय लॉर्ड. Let's everyone pray. Yes, Lord. Make me like प्रार्थना Jesus. करूया. Make me like Jesus, मला Lord. त्या प्रभू येशू ख्रिस्तासारखं I will बनव. read the word, Lord. मी देवाचा शब्द वाचेन. Transform me, Lord. Transform me, oh देवा तू Lord. माझं रूपांतर कर. Oh Lord. हे देवा, Oh, I give and I rededicate my देवा मी life. देते आणि माझं जीवन तुला पुन्हा एकदा समर्पित Help करते. me to understand. देवा तू मला मदत कर समजून Help me to घेण्यासाठी. follow. मला मदत कर तुझ्या मागे I give चालण्यासाठी. myself for the word of God. मी माझ्या स्तोत्राला त्या देवाच्या वचनासाठी देऊन It टाकते, transforms me and makes me like की Jesus. जे माझं रूपांतर करतं आणि ते मला प्रभू येशू सारखं बनवतं Oh, it changes my life. आणि ते माझं जीवन बनवतं. My walk, my talk, my thinking, my action. माझं बोलणं, माझं चालणं, माझी कृती, सर्व Everything, Lord. सर्व काय परमेश्वरा. बदल, तू बदल, मेरा जीवन तू बदल, तेरी ही नम्रता से मुझको तू भर. बदल, बदल, मेरा जीवन तू बदल, तेरी ही नम्रता से मुझको तू भर. Oh my Lord, oh, the Holy Spirit is here. पवित्र आत्मा इथे आहे. The Holy Spirit is touching lives, पवित्र आत्मा जीवनाला स्पर्श करत आहे seeking those hunger in you. आणि तो तुमच्यामध्ये ती ताण आणि भूक He's तो बघत seeking आहे that hunger. आणि ती एक ताण आणि भूक तो शोधत आहे He's making you hungry for Jesus आणि and तो His word. ख्रिस्तासाठी जी आपली ताण आणि भूक आहे ती वाढवत He's आहे. touching you and filling you. तो तुम्हाला स्पर्श करत आहे आणि तुम्हाला तो भरत आहे. Church leaders, सर्व चर्चचे नेतृत्व oh करणारे, church leaders, सर्व चर्चचे नेतृत्व करणारे, God has given you this responsibility. देवाने ही जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे. Oh, the word of God देवाचा शब्द in your hand, तुमच्या हातामध्ये and आहे through you the work of God. आणि तुमच्याद्वारे ते देवाचं जे कार्य The आहे, Spirit of God is filling you. देवाचा आत्मा तुम्हाला त्यांनी भरत आहे. Worship team, आणि सर्व आराधना करणारी the टीम, Spirit of God is filling you. देवाचा आत्मा तुम्हाला देव The तुम्हाला Spirit of त्याच्या आत्म्याने God भरत is आहे. filling you. देवाचा आत्माने तुम्हाला भरत आहे. Be filled with
He's ready to give you. आणि तो तयार आहे तुम्हाला देण्यासाठी. Thank you, Lord. धन्यवाद देवा. Thank you, Jesus. धन्यवाद Thank प्रभू you, येशू. Father. Thank you. धन्यवाद पित्या. Lord, thank you for talking with us, Lord. धन्यवाद देवा की तू आमच्याशी बोललास. Help us to concentrate more on what we are becoming, Lord. आणि देवा आम्हाला मदत कर की आम्ही लक्ष द्यावं की आम्ही काय बनत आहोत. We should be like Jesus. आणि आम्ही त्या ख्रिस्तासारखं असलं पाहिजे. Like Jesus. त्या ख्रिस्तासारखं असलं Christ पाहिजे. would be visible in us. आणि आमच्यामध्ये तो ख्रिस्त दिसला पाहिजे. And you would be glorified, Lord. आणि देवा तुझा गौरव झाला पाहिजे. In Jesus' mighty name we pray. येशूच्या महान नावात आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक पित्या. Amen. and Amen, amen. Let's amen. give a mighty clap offering to our Lord. पण आपल्या त्या जिवंत परमेश्वराला, जोरसे, त्या जिवंत पित्याला Claps आपण of देऊया. thanksgiving. जोरदार टाळ्या वाजवा, त्या धन्यवादाच्या टाळ्या जोरात वाजवा. Thank you, Lord. धन्यवाद देवा. Jesus. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त. You're worthy, Lord. तू सर्व गोष्टींच्या योग्यतेचा आहेस.